यानंतर जाऊयात पुण्यामध्ये। म्हणजे पुण्यामध्ये विसर्जन मिरवणुका लवकरात लवकर संपणं हे खरं तर फार आवश्यक असतं। कायदा सुव्यवस्था त्यात सहभागी असणाऱ्या यंत्रणांची कसोटी लागते। पण अजूनही अलका टॉकीज चौकामध्ये मंडळांचे एक एक गणपती येत आहेत आणि विसर्जन स्थळाच्या दिशेने जात आहेत। म्हणजे यंदाही 28 तासानंतर ही विसर्जन मिरवणूक सुरूच आहे। यंदा रात्री 12 नंतर डीजे बंद केल्याने अनेक वेळ मिरवणूक रेंगाळली होती। 6 वाजल्यापासून पुन्हा डीजे सुरू केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। अजूनही शेकडो गणेश मंडळ कुमटेकर, लक्ष्मी आणि केळकर रस्त्यावरती थांबून आहेत। मुख्य विसर्जन मिरवणूक सुरू होऊन 20 तास उलटले तरीही शहरात मिरवणूक सुरूच आहे। त्यामुळे पुण्यातला उत्सव, पण या उत्सवातली सुरू असणारी ही मिरवणुकीची प्रक्रिया हा खरं मोठा चर्चेचा आणि त्याचबरोबर पोलीस यंत्रणेकरता तो चिंतेचाही विषय असतो। कारण आता 28 तास उलटून गेलेले आहेत तरीही अजूनही विसर्जन मिरवणुका सुरूच आहेत। एक एक करत मंडळ 4 वेगवेगळ्या रस्त्यांमधून अलका टॉकीज चौकात येत आहेत, पुढे विसर्जन स्थळाच्या दिशेने जात आहेत। आपण जर पाहिलं तर रात्री 12 नंतर डीजे बंद केले जातात, डीजेला परवानगी नाही। अशा वेळी या मंडळांच्या विसर्जन मिरवणुका आहेत त्याच ठिकाणी थांबतात किंवा रेंगाळतात, ते पुढे जातच नाहीत। त्यामुळे अधिक हा वेळ वाढतो आणि हा वेळ वाढला की अर्थातच ज्या वेगवेगळ्या यंत्रणा या सगळ्या बंदोबस्तात काम करत असतात त्यांच्यावरचा ताण देखील वाढतो। आणि यावेळी तर परत एकदा 28 तासापेक्षा अधिक वेळ या मिरवणुकांना लागतोय, या विसर्जनाला लागतोय। त्यामुळे पोलिसांनी किती प्रयत्न केला तरी अर्थातच हे मंडळांवरती देखील अवलंबून आहे की त्यांनी झटकीपट विसर्जन हे केलं पाहिजे किंवा विसर्जन स्थळाच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे। पण तसं काही परत एकदा पुण्यामध्ये होताना दिसत नाहीये। पुण्यात इथे काय ऊन आहे, शेवटी हौशीला मोल नसतं असं म्हणतात, पण हे मोल लक्षात घेत असताना या विसर्जन प्रक्रियेला इतका वेळ लागावा हे देखील योग्य नाही आहे। असो हे नसे थोडके बाप्पांचं विसर्जन अजूनही पुण्यामध्ये सुरू आहे। दुपारचे 2:15 झालेले आहेत। काल जर आपण पाहिलं तर सकाळपासून या विसर्जन प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, या मिरवणुकांना सुरुवात झालेली आहे। अजूनही पुण्यातले एक एक मंडळ अलका टॉकीज चौकात पोहोचतात आणि पुढे आता विसर्जन स्थळाच्या दिशेने जात आहेत। त्यामुळे यंदा ही मिरवणूक रेंगाळली असंच म्हणावं लागेल। या सगळ्या ह्याच्यात तर कलावंत बँड देखील आपण जर लक्षात घेतलं, कलावंत बँडने काल या सगळ्या वेळखाऊ प्रक्रियेमुळे खंत व्यक्त केलेली होती। खरं तर त्यांना त्यांच्या मानाच्या गणपतीच्या बरोबर पुढे जाता आलं नाही आणि त्यामुळे त्यांनी आहे तिथेच ढोल ताशा वादन करून आपल्या ढोल ताशा वादनाचं विसर्जन त्या ठिकाणी केलं। चला सदा सर्वदा योग तुझा घडावा हीच भावना व्यक्त करत बाप्पांचं विसर्जन जे ते पार पडतंय। 28 तासानंतर ही विसर्जन मिरवणूक सुरूच आहे। यंदा रात्री 12 नंतर डीजे बंद केल्यानं अनेक वेळ मिरवणूक रेंगाळली होती। 6 वाजल्यापासून पुन्हा डीजे सुरू केल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली। अजूनही शेकडो गणेश मंडळ कुमटेकर, लक्ष्मी आणि केळकर रस्त्यावर थांबून आहेत। मुख्य विसर्जन मिरवणूक सुरू होऊन 20 तास उलटले तरीही शहरात मिरवणूक सुरूच आहे। आणि याच सगळ्या ह्याच्यात जर आपण लक्षात घेतलं तर काही या सगळ्या विसर्जन मिरवणुकीला लागणारा वेळ लक्षात घेता आता पोलिसांच्या यंत्रणेवरती देखील मोठा ताण येतोय।